नमस्कार सगळ्यांना, मी सुचिता. आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते. श्री स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज सकाळचं आपलं रुटीन चालू होतं, झाड लोट करायचं. झाडू मारला मी आणि आरोवरत पण उठलेली होती. त्यांची सकाळची शाळा होती कारण ध्वजवंदन करायचं होतं. म्हणजे 3 दिवस शासनानं उपक्रम चालू केला होता त्याच्यासाठी. तर नंतर मी लादीसुद्धा पुसून काढली आणि नंतर मग लगेच स्वयंपाकाला पण लागले. तर ही मोठी मिरची मी आज याची सुक्की भाजी बनवणार होती, म्हणजे मुलांना डब्याला पण होते आणि आपल्याला म्हणजे यांना पण डबा द्यायला होते. वेगळी भाजी करावी लागणार नव्हती दुसरी, मग कारण वेळ खूप जातो सकाळी. आज मुलांची पण लवकर शाळा होती, 8ला होती, पण मुलं 7:30लाच घरातून बाहेर पडतात. तर इकडे मी गॅसवरती चहासुद्धा करायला ठेवलेला होता आणि कणिकसुद्धा मळून ठेवलेली होती अगोदरच. फक्त आता मिरची करणार होती, पण मिरची जी आहे ती मी थोडीशी वेगळी करणार होती. वेळेस मी काय करते, फक्त आलं, लसूण, खोबरं, कोथिंबीर याचं सारण करते आणि ते मिरचीमध्ये स्टफ करते. पण यावेळेस जरा वेगळी करणार होती. काय होतं, सारखं सारखं मुलं मग तेच पदार्थ खात नाहीत याच्यामुळे. तर त्याच्या अगोदर मिरची वगैरे मी धुवून ठेवलेलं आहे आणि त्याच्या अगोदर म्हटलं चला चपाती अगोदर करून घ्यावी. चपात्या काय जास्त अशा काय करायच्या नव्हत्या, थोड्याच करायच्या होत्या. तर म्हटलं चला बाकीचं काम ठेवून अगोदर चपात्या करून घेऊया. आणि वरदला पण मग इकडं तिकडं करत त्यांना म्हणजे ब्रश करायला सांगत होते. त्यांचं मग माझ्या चपात्या होईपर्यंत त्यांचं पण व्यवस्थित सगळं आवरून होत होतं. त्याच्यामुळे मग मी चपात्या करायचंच अगोदर ठरवलं. तर मैत्रिणींनो, अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर मला कमेंटमध्ये सुद्धा सांगा माझ्याशी, मग त्याच्यामुळे मलासुद्धा कळेल की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात की नाही ते. तर इथं मग माझं फास्टमध्ये असं चपाती करायचं सुद्धा चालू होतं. आणि आणखी बरीच कामं असतात बघा, बायकांना एकच काम करून चालत नाही, खूप सारी कामं असतात. फक्त स्वयंपाकच करायचा आहे आणि बसलं असं नसते आपल्याला. सकाळच्या वेळी तर खूप गडबड असते. आपलं झाड लोट, देवपूजा, स्वयंपाक आणि मुलांचं सगळं आवरायचं. मुलांच्या जर लवकर शाळा असतील तर सगळं संगच आपल्याला सगळीकडे लक्ष देत करावं लागतं. तर जरा थोडंसं असं मग सकाळची शाळा असली का मी उठते, लवकरच उठते. पण आज काय झालं तर आमच्या इकडे पाऊस येत होता, रात्रभर लाईट पण नव्हती. आणि म्हणजे उठून तर मग काय करायचं, बाहेर काय दिसतच नव्हतं, सगळीकडे अंधार होता. त्याच्यामुळे मी थोडं लेट उठले तर बघा इतकी गडबड झाली. तर मग पण लाईटच नव्हती, त्याच्यामुळे मी लवकर उठले नव्हते. आमच्या इकडे थोडा जरी पाऊस आला तरी लगेच रात्रभर लाईट जाते. म्हणजे इकडं ग्रामीण भागात हा लाईटचा एक प्रॉब्लेम खूप मोठा असतो बघा. लाईट लवकर येतच नाही. थोडा जरी पाऊस आला, वारा आला तर लाईट गेलीच म्हणून समजा, मग झालं सगळंच आपल्या कामाचं. म्हणजे कामाचं सगळं आपलं टाईम टेबलच बदलून जातं. आणि समजा कुठे आपल्याला जायचं असले आणि आदल्या दिवशीच लाईट गेली तर मग सकाळी तर खूपच गडबड होते बघा. आणि थोड्याच मी अगोदर चपात्या करून घेतल्या मुलांपुरत्या आणि ॲपल आहे ते दोघांना चिरून दिलं. आणि इकडे डबा पण भरून घेतला. तर खूपच वेळ व्हायला लागलेला म्हणून मग मी मिरची नंतर करायचं ठरवलं आणि त्यांना तेल, चटणी आणि चपाती असा डबा भरून दिला. कारण ते 11 वाजता तर घरी येतात. घरी आल्यानंतर दुसरं जेवण मग ते करू शकतात. त्याच्यासाठी मग आणि मुलांना तेल, चटणी पण खूप आवडते. ते सारखं मला द्या म्हणतात, पण मीच जास्त काही देत नाही. तर इथं वरद ॲपल खात होता आणि त्याचं आवरून झालेलं होतं आणि राहिलेला अभ्यास तो करत होता. तर हा बघा आमचा नवीन पाहुणा, याचं नाव आहे डिंगल्या. तर इथं मस्त असा हा झोपलेला आहे बघा, इथं शांत असं. त्याची उठला बघा, मी समोर आली का इथं उठलेला आहे. थोडासा डोळे उघडून माझ्याकडे बघायला लागला आहे बघा. खूप क्यूट आहे बघा. म्हणजे मला पण आवडला आणि वरदला सुद्धा खूप आवडला आहे. आणि खूप हुशार पण आहे बघा तो. एवढा आहे पण सगळं कळतं. तर बाहेर बघा किती छान प्रसन्न वातावरण आहे. आमच्या इकडं असं पावसामुळं आज कुठे सूर्य दिसला बघा, नाहीतर 2-3 दिवस सूर्य म्हणून आम्हाला दिसला नव्हता. दिवसभर ढगाळ वातावरण होतं. तर इथं बघा ही तुळस मी रोप नवीन लावलेलं आहे तुळशीचं, पहिलं काढून टाकलेलं आहे कारण ते सुकलेलं होतं म्हणून. तर इथं आरूची वेणी घालायचं चालू आहे माझं. तिची वेणी घातली का मग ते सुद्धा बघा ॲपल खाते, कारण वेळच झालेला होता. तर मला म्हटली तू वेणी घाल, मी इकडं खाते तोपर्यंत. आणि मला मुलांनी थोडं तरी खाल्ल्याशिवाय काय पाठवू वाटत नाही. थोडं 1-2 घास तरी खावं असं वाटतं. असं उपाशी शाळेत मुलांना पाठवू वाटत नाही, कारण तिथं गेल्यानंतर खेळायच्या नादात त्यांच्या काही लक्षात राहत नाही आपण जेवलो की नाही ते. आणि नंतर मग ते कधी जेवतील काय सांगता येत नाही. म्हणजे सकाळची शाळा असली का मग जेवणाची सुट्टी पण कसं होतं, जर लवकरच शाळा सुटायची असेल तर जेवणाची सुट्टी पण होत नाही. त्याच्यामुळे मग मी तिचं आवरलं, ती ॲपल खात होती. आणि अधूनमधून बघा मग मी चपात्या ठेवून त्यांचा डबा भरून डायरेक्ट इकडं म्हणजे वरदचा अगोदर आवरलेलं तुम्हाला मगाशी दाखवलं आणि आता आरूचं पण.
आवरायला लागलेले. तर आरूचं पण आवरून झालं आणि ते शाळेत गेल्यानंतर मग मी इथं आता मिरची करायला लागली, कारण यांना पण डबा द्यायचा असतो, कारण हे सुद्धा लवकर जातात. मग यांना डबा द्यायचा असतो म्हणून मला मिरची ही करावीच लागणार होती, पण मुलं आहेत तोपर्यंत काय सुचतच नाही. त्याच्यामुळं एकदा मुलांचं आवरून ती शाळेत गेली का मग पाठीमागं असं हे करता येतं. तर इथं बघा मी बारीक चिरून असं कांदा टोमॅटो घेते आणि मग नंतर त्याच्यामध्ये आलं लसूण खोबऱ्याचं वाटण कोथिंबीर हे सर्व टाकून मिक्स करून नंतर मग स्टफ करणार आहे भेंडीमध्ये, तर मिरचीमध्ये. तर मिरची पण अशी मध्ये दोन भाग घालून 4 भाग करणार आहे एका मिरचीचे आणि त्याच्यामध्ये हे करणार आहे. मिरची खूप मोठी आहे बघा, मला छोटी मिरची मिळालीच नाही, मोठी होती मग मी तीच आणली, कारण खूप दिवस झालं मी मिरची आणलीच नव्हती या प्रकारची, त्याच्यामुळे मी आणली. तर दोन चिरा पाडून 4 भाग करून घेते. तर ही मिरची जी आहे ना तयार झाल्यानंतर इतकी छान लागत होती, मुलांनासुद्धा शाळेतून आल्यावर त्यांनी खाली, खूप छान लागली त्यांनासुद्धा. तर असं मग माझं फटफट असं सगळं सकाळ चालू. चपात्या तर म्हणजे अजून चपात्या राहिल्या होत्या, मुलांपुरत्याच मी चपात्या करून दिलेल्या होत्या आणि अजून चपात्या राहिल्या होत्या. तर त्या सगळ्या मग अगोदर मी मिरची फोडणी टाकणार आणि नंतर मग बाकीच्या चपात्या करून घेणार आहे. मग माझा इथं मग सगळा स्वयंपाक पूर्ण होतो. तर हे आलते तर यांच्याकडून मग मी लगेच एक ताट मागून घेतलं, कारण आता कधी उठू म्हणून त्यांच्याकडून घेतलं. बाकी सगळं साहित्य मी घेऊन बसलेले होते, पण ते तिथं उभा होते म्हणून त्यांना एक ताट मागून घेतलं. मला मिरची स्टफ केलेली ठेवायला पाहिजे होती म्हणून. आणि मैत्रिणीनं बघा, तुमच्या पण आयुष्यात असंच चालू असेल ना, सकाळची खूप गडबड असते ना, प्रत्येक म्हणजे ज्या गृहिणी आहेत ना त्यांना प्रत्येकीला हे सगळं असं मॅनेज करावंच लागतं बघा. आणि प्लस आपण आता मी घरी बसूनच बघा आता म्हणजे आपला कोणताही व्यवसाय असू द्या किंवा शेतीतील कामं असू द्या, तर ते सगळे आपल्याला बघावे लागतात, हे सर्व कामं मॅनेज करून. तोपर्यंत आमच्या डिंगल्याचं जेवायचं टायमिंग झालेलं होतं, म्हणून त्याला मी वाटीत दूध इथं ठेवलं आहे, तो जेवण करतो आहे बघा. आणि एवढं मग दूध पिला की मग तो निवांत असतो दिवसभर, परत काय कालवा वगैरे काय करत नाही. तर माझी अजून भांडी राहिलेली होती, तर मी बाहेरच इथं अशी भांडी घेतली घासायला, कारण आता बेसिनवरती आता उभं राहून कधी घासू म्हणून इथं बाहेर घेतली छान अशी. मग इथं भांडी सगळी किती का भांडी असणार, मला बाहेर खाली बसून असं निवांत वाटतं, भांडी जास्त असली तरी काय वाटत नाही. तर मग इथं मी माझं पटपट असं भांडी घासायसुद्धा चालू होतं. नंतर माझी कपडेसुद्धा राहिलेली होती, तर ती पण मला धुवायची होती. तर अगोदर इथं मग मी पटपट अशी भांडी घासून घेते. तर मागं आमचा डिंगल्या दिसतोय बघा, विटाच्या भिंतीपाशी डिंगल्या तिथं खेळतोय बघा, दूध पिऊन निवांत झालाय आणि तिथं खेळायला लागलाय बघा, तुम्हाला थोडा दिसत असेल. तर इथं मग आरू माझ्याशी बोलत होती, तिच्याशी मी बोलत भांडी घासायचं काम चालू होतं. तर देवपूजा केलेली होती, पण फुलं व्हायची राहिलेली होती, तर तीसुद्धा वाहून घेतली. इथं कपडेसुद्धा धुवून वाळत घातले, कपडे पण आज भरपूर होते, तर ते पण इथं मी धुवून वाळत घातलेले आहेत. आणि इथं बघा डिंगल्या कसा बसलाय चुलीपाशी निवांत, त्याला इथंच आवडते बघा, मोकळ्या जागेत बसत नाही, असं अडचणीत येऊन बसतोय. तर ते सर्व काम झाल्यानंतर मला रानात मकाला बुडा म्हणजे खाली असं त्याच्या बुडात युरिया टाकायचा होता. तर ते सगळं घरची कामं आटपून मग मी इकडं रानात आले आणि इथं पटपट 2-3 सारेच राहिलेले होते, कारण पावसाचं वातावरण झालं होतं. मग युरिया टाकून घ्यायचा म्हटलं म्हणजे पाणी एक्स्ट्रा वेळ जात नाही, पाणी द्यायला लागत नाही. तर मग मी इथं पटपट असं 3-4 सार राहिलेले होते, ते असं युरिया टाकून घेतला. युरिया टाकला की बघा कंबर खूप दुखते, कारण वाकून त्याच्या बुडामध्ये युरिया टाकायचा असतो. तर घरची सगळं कामं आटोपून मग मी हे काम पण उरकून घेतलं. या कामाला मला 11 वाजले, तरी म्हणजे 1.5 तास गेला माझा या कामाला. आणि घरी आल्यानंतर मग मला हा ब्लाऊज शिवायचा होता. तर हा प्रिन्स कट 34 साईजचा प्रिन्स कट ब्लाऊज आहे अस्तरचा, तर तो मी इथं शिवायला लगेच घेतला. आल्या थोड्या वेळ 5 मिनटं बसले आणि आल्या इथं लगेच शिवायला घेतलं, कारण तो मला संध्याकाळपर्यंत द्यायचा होता. तर आता वाजलेल्या होत्या 11, म्हणजे 11 वाज गेल्या होत्या, 11:15 जवळजवळ झालेल्या होत्या. सर्व कामं सकाळपासून खूप धावपळ बघा, तुम्ही पाहिलंच असेल. तर हा ब्लाऊजसुद्धा मी शिवायला, तर इथं टी व्ही लावलेली, टी व्ही बघत माझं ब्लाऊज शिवायचं काम चालू होतं. तर असं मला दिवसाचं मॅनेज करावं लागतं, कामांचं मॅनेज करावं लागतं, नाहीतर मग वेळ पुरत नाही. तर कसा वाटला मैत्रिणींनो व्हिडिओ, तुम्हाला माझा कसा वाटतो? आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मला कमेंटमध्ये सुद्धा सांगत चला की किंवा तुमचंसुद्धा रुटीन माझ्याशी शेअर करत चला. आणि गृहिणींचं तर हा पाठीमागचा ब्लाऊजचा भाग मी अशा पद्धतीने सिंपल गोलगळा आणि त्याला लेस लावलेली आहे आणि सिंपल गोलगळा शिवलेला आहे. तर अस्तरचा हा ब्लाऊज आहे, साडीतला ब्लाऊज आहे हा. आणि प्रिन्स कट आहे, पुढच्या साईडनं प्रिन्स कट आहे. तर इथं टक्स पॉईंट, मी टक्सची उंची 3.5 घेते आणि रुंदी अर्धा इंच घेते. दोन्ही साईडला अशा तिरक्या रेषा टक्सच्या इथं मी टिपा मारून घेत असते कायम.
बघा या पद्धतीने. आणि या ब्लाऊजची उंची जी आहे ना ती तयार 13.5 आहे, म्हणजे मी कटिंग करताना 14.5 घेतलेली होती आणि शिवून 13.5. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.